नक्कीच या मुख्य व्यासपीठावरती एक यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय, ज्याने सातत्याने एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने ज्यांचं नाव घेतलं जातं, अजितजी काणे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच करण्यात येतोय. नक्कीच चालतं फिरतं एटीएम ज्यांना ओळखलं जातं, एक डॅशिंग व्यक्तिमत्व नक्कीच अजितजी काणे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच विकास ठाकरे यांच्या वतीने त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विकासजी ठाकरे साहेब यांच्या शुभाचे सन्माननीय अजितजी काणे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चालतं फिरतं एटीएम डॅशिंग व्यक्तिमत्व त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मायेची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच सातत्याने भरपूर प्रेम या क्रिकेटवरती त्यांचं देखील आहे, अतूट नातं आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. दर्शन गुरु आपण व्यासपीठावरती यायचंय. दर्शन गुरु चला यस स्पीडअप करा बघा, वेळ घेऊ नका. अंपायर चला, अंपायरच्या भूमिकेत जायचंय, विनंती असेल. नक्कीच जशा मॅचला मात्र सुरुवात होईल नक्कीच ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, करूया परिवर्तन. मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेन आमचे साथी समालोचक तेजस. नक्कीच तेजसला आपण मी इन्व्हाइट करेन. तेजस चौले आपण या मायक्रोफोन वरती. धन्यवाद. थँक्यू सो मच अनुज मोरे, मला आता संधी दिली तुम्ही बोलायची, खरंच मनापासून तुमचे आभार. पंचांना आणि दोन्ही टीमांना सूचना असेल, सामना त्वरित चालू करायचा आहे, सहकार्य करा जरा. हेडूटने वर्सेस चोलेगाव. टॉस जिंकलाय तो हेडूसन संघाने. घेतलंय ते क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय ते चोलेगाव संघाला. बघायचंय हेडूसन संघ किती धावापर्यंत रोखतोय. स्ट्राईकला असतील ते साहिल, नॉन स्ट्राईकला असतील ते मोहित. बॉलिंग एंडला असेल भूषण कालन, अपरगडचा फटका मारलाय, जातोय सीमारेखा पार. 14 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. डीजे पहिला चेंडू, पहिला चौकार. दुसरा चेंडू फेस करतील फुलबॉल, फुलटॉस चेंडू, फिल्डर हाय तिकडे मिस्टर. एक धावसंख्येने धावसंख्या वाढते ती
5 धावांसाठी 2 चेंडू 5 धावा. तिसरा चेंडू फेस करतील ते साहिल. ओहो, पुन्हा एकदा आले उडून मारायचा शॉट. फिल्डर आहेत तिकडे, 1 धावावर समाधान मानावं लागेल. हा पुन्हा एकदा हाफ डेकर बॉल समोरच्या दिशेने मारलाय. फिल्डर आहेत तिकडे, धावतोय बॉलच्या मागे. फंबलिंग झालंय थोडं. ते 3 रन सांगत आहे पंच. नॉट आउट असेल. पंच किती धावलेत? 3 धावाने धावसंख्या वाढते ती. 9 धावा. चेंडू शिल्लक असतील ते 2. 4 बॉल 9 धावा. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 रनांनी धावसंख्यात वाढ होते ती 10 रन. स्ट्राईकला असतील ते साहिल. परेश भंडारी कडून असतील ते भूषण काळन. शेवटचा चेंडू. हो, डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न पण काही जमले नाही. ओव्हर समाप्त. 1 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली ती 11. सेकंड ओव्हर हाताळायला येतील ते वीर भंडारी आणि स्ट्राईकला असतील ते साहिल. वीर वर्सेस साहिल. जरा टायमाचं बंधन असू द्या मित्रांनो. छोटस तुफान आला होता. वीर भंडारीचा पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू वीर. हा वन साइडला खेचून दिलाय. फिल्डर आहेत तिकडे. जजमेंट चांगलं होतं, बॉल हातात बसला नाहीये. एक धाव संख्येवर वाढ होते ती 12. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहील ते वीर भंडारीच्या. हा पुन्हा एकदा खेचून मारलाय षटकारासाठी. राइट षटकार. तेजस दाबणे यायचे, जरा संपर्क करायचा आहे. पंच फिरलेत आमच्याकडे. वाईटची घोषणा करतायत. धावसंख्या षटकार. 1 वाईट नि धावसंख्या धावबलकर होते ती 19. 3 चेंडू 19 जावा. सेकंड ओव्हर. हो पुन्हा उडवलाय.
मिस टायमिंग शॉट आहे. फिल्डर आहेत तिकडे. टायमिंग प्रॉपर नाही. करतय चुकी. समतय खेळ. षटकारासाठी जातय चेंडू. मोहितच्या बॅट मधून षटकार. पुन्हा वाईट. पुन्हा वाईट. प्रेशर. बोले प्रेशर. वाईट. धावसंख्या धावपलकावर होते ती 26. 4 चेंडू 26 धावा. ओहो ओहो. पुन्हा एकदा. नो बॉल. नो बॉल असेल तो फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. ओहो. पुन्हा एकदा आडव्या बटन मारायचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगलने घेतील एक समाधी. धावफलक धावफलक धावसंख्या होते ती 29 सॉरी. हो. पुन्हा एकदा आडव्या गोटीने मारायचा प्रयत्न. फिल्डर आहेत. सिंगल. धावफलकर धावा झाल्या त्या 30. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. धावसंख्या धावपलकावर होते त्या 30. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. बॉलिंग एंडला असतील ते. ओहो. मारलाय. बघायचंय. षटकार. 1 बाईक 2 टमटम. चिक डपाक डमडम. षटकार. मध्ये धावसंख्या धावपलकर होते ती 36. पहिल्याच बॉलवर केला आक्रमण. पुन्हा एकदा करायचं होतं आक्रमण. बॅटीला बॉल जमलं नाहीये. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडू मध्ये बघायचं किती धावर उभारतील. मोहित. ओहो. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फिल्डर आहे टीम मध्ये. होतोय फंबलिंग. जातोय 1 बाउंड सीमा पार. शानदार चौकार. डीजे. धाव संख्या होते ती 40. 3 चेंडू 40 धावा. तीन चेंडू 40 धावा. हा पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न.
काम जमलं नाही. मिस टायमिंग झाले. फिल्डर चित्त्याच्या वेगाने धावतील ते 2 धावा. धावपलकडून धावसंख्या झाली ती 2. टोटल 42 रन. 4 चेंडू 42 धावा. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आहा दांडी गोल. ओहो बेकार. खुरप्या बॉलर चिकट्या बॉलर आक्रमण केलं होतं त्याच्यावर. पण काय करणार शेवटी बदल हवा. मोहित बाद झालेले आहेत. मोहितची जागा भरून काढतील ते ईशांत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ईशांत ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेतलाय. फिल्डर आहेत तिकडे. आल्या मारलाय तो षटकार. ओहो बेकार. डीजे धावसंख्या झाली ती 48. अजून एक षटक शिल्लक. The flat will be ready on first. And you paid brokerage for this? बॉलिंग एंडला असतील ते नयन भंडारी. स्ट्राइक एंडला असतील ते साहिल. Problems, no brokerage. ह्यो बी पक्क्या चिकट्या बॉलर आहे असं समजलंय आम्हाला. बघूया कशी कामगिरी करतो बॉलिंग मध्ये. ओहो केलाय प्रयत्न. षटकार. आल्या सुरुवात. बाबू बेकार. षटकाराने धावसंख्या वाढते ती 54. अजूनही 5 बॉल शिल्लक. ओहो परत मारायचा प्रयत्न. काम काही जमलं नाही. थांबून ठेवलंय साईलला. पहिल्या बॉलाचं प्रत्युत्तर ते आता दिलंय डॉट बॉलने. तिसरा बॉल फेस करतील ते साहिल. ओहो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारलाय. डीप मध्ये आहेत फिल्डर. येते ती सिंगल. डबलचा प्रयत्न. डबल पण झालेला आहे. चित्त्याची धाव. धावसंख्या झाली ती 256. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील ते नयनच्या खात्यामध्ये. ओहो रांडी गोल. दिलंय उत्तर साईलला. मी पण कमी नाहीये. षटकाराचं उत्तर विकेटने दिलंय. फलंदाज बाद. धावफलक्यावर धावसंख्या आहे त्या 56. बघायचं चौथा चेंडू फेस. ओ हो फुलटॉस.
मारलाय ऑन साइडला वाकडा फटका. फिल्डर आहेत तिकडे. दोन रन बिटवीन द विकेट. धावसंख्या आहे ती 58. शेवटचा चेंडू असेल नैनेच्या खात्यामधला. बघायचं काय करतोय स्वराज. ओ हो मारलाय पुन्हा एकदा विकेट गेलाय. बघायचंय हा असेल चौकार. असेलच. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 63. या असेल 9 प्लस 4 टोटल 5. धावसंख्या असेल ती 63. फ्री हिटचा चेंडू असेल. हो हो पुन्हा एकदा मारलाय. फिल्डर आहेत तिकडे. विकेट. चुकीला माफी नाही. धावफलकावर धावसंख्या आहे ती 65. बनवले ते 64. 65 टार्गेट. थँक्यू डीजे. 1 मिनिट थांबायचं डीजे. आता दौडतील ते दुसऱ्या इनिंग मध्ये. अनुज मोरे साहेब देतील भेट. मी येतो. जय हिंद जय महाराष्ट्र. Fires to win from 24 ball. एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल कारण की एका बाजूला चोळेगाव तर दुसऱ्या बाजूला हेडूटने हा संघ मात्र फाईट करतोय. मातबदार संघ दोन्ही आमने सामने फाईट करताना पाहायला मिळतील. चला लेग अंपायर पाठवायचं आहे विनंती असेल. लेग अंपायर चला ओम सईद आवडी संघ
आयोजन कमिटी लेग पंच पाठवा लगेचच, वेळ घेऊ नका. Disconnected. येस मॅचला आता मात्र सुरुवात होते. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स पहिलाच बॉल यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या डॉट बॉलची इथे मात्र सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आपण पाहतोय यावेळेस नचिक येते. स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक एंडला सार्थक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती साहिलला आपण पाहतोय. पहिला बॉल आपण जर विचार केला तर तेच रार भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता तिथे होती. असं चांगली सुरुवात यावेळेस मित्र म्हणेन केली ती म्हणजे सोळेगाव या संघाने. दुसरा बॉल देखील लाऊड अपील प्रेशर मध्ये ठेवण्यात येतोय यावेळेस अंपायरला. परंतु तिथे मात्र पुनश्च एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई क्रिकेट संघ दावडी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मातबदार चांगलं नियोजन आयोजन दमदार असं स्पर्धेचं आयोजन या संघाने मात्र केलाय. हाफ टॅकर बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. इथे मात्र हाताचा पिसारा फुलवलाय. क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुष्ट झालाय फलंदाज नचिकेतचा खेळ. फलंदाज बाद डीजे. अविश भंडारी आम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला घेण्यात आणला. फ्रीवरती मॅचपैकी आलो आपल्याला पाहायला मिळतात. बाकी खेळताना व्यक्ती नाणेफेकीचा निर्णय घेतला होता आणि अर्थानं सुरक्षेचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केला होता. कमी धाबांवरती रोखण्याचा प्रयत्न होता परंतु अपयश झाले आणि तब्बल 65 धावा कुठल्या समिती नक्कीच सोळेगाव या संघाने आणि या तब्बल 65 धावाचं टार्गेट सेट केलं. परत इथं हाफ टॅकर बॉल हवेमध्ये प्रहार आहे. इथं मात्र स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे. आलेला हा वन बाउंड सीमारेच्या पार. चौकार 4. स्पीडअप करा बघा वेळ फार होतोय. बराच मॅच आपल्याला कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये ते देखील दक्षता घ्या. नक्कीच कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने ज्याचा दबदबा राहिला त्या संघाचा वेदिका आदिती 11 पिसवली हा संघ मात्र क्वालिफाय झाला मेगा फायनल साठी. आणि आजच्या दिवसामधील एक जो संघ क्वालिफाय तो फाईट करेल त्या संघासमोर आजच्या मेगा फायनल मध्ये साई क्रिकेट संघ चषकामध्ये नक्कीच फायनल मध्ये खेळताना दोन्ही संघ आज पाहायला मिळतील. आजचा अंतिम दिवस आहे मेगा फायनल डे ऑफ टुर्नामेंट. एक चांगली स्पर्धा दर्जेदार असं आयोजन स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल परत हाफ टॅकर बॉल यावेळेस लीडिंग एज होती. चुकीचा निर्णय यावेळेस यष्टीरक्षकाने घेतलाय. थोडं फंबल झाला. नक्कीच सेकंड ट्राय केलं होतं परंतु हातातून बॉल निसटला आणि इथे मात्र ही जेल ड्रॉप झाली. 5 बॉलचा खेळ झाला आणि 4 धावा इथे मात्र खर्च केल्यात आतापर्यंत गोलंदाज साहिलने. शेवटचा बॉल आहे 1 to go. 4 धावा फक्त आणि फक्त धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. हो यावेळेस मात्र बिरकावून दिला ऑन साइडला. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. जाईल सीमारेच्या पलीकडे. आलेला हा या षटकातील दुसरा चौकार. 4 धावा.
विनंती असेल, वारंवार आपल्याला पुकार येतोय, वेळ घेऊ नका. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बघा, जे कोणी संघ बाहेरून आले असाल तर त्यांनी रिपोर्ट करा. आपण आलेल्याच इथे रिपोर्ट करायचं विनंती असेल. बाहेरून जर कोणी संघ आला असेल तर आपण आलेल्याची रिपोर्ट इथे करायचं आहे. कारण की बघा, लगेचच मॅच इथे मात्र खेळवण्यात येईल याची नोंद घ्या. कारण की बराच वेळ झालाय आणि बऱ्याच मॅच अजून आपल्याला मात्र कव्हर करायचे आहेत. हे लक्षात घ्या, कारण की खूप थोडंसं पोस्टपोन होतात मॅचेस. येस, चला वळू मॅच कडे. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि दुसरे षटक यावेळेस हाताळण्यासाठी सज्ज झाला नवीन गोलंदाज आपण पाहतोय. स्वराजला आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. काटाई संघ आणि निलजय संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये. निलजय संघ आणि काटाई संघ. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय स्वराज. आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस. हाफ टॅकर बॉल इथे मात्र फेकून दिलाय. सीमारेषा पलीकडे आलेला हा पाहावं लागेल. पंच आम्हाला दिशा दाखवतात. याच सिटीज युथ षटकार 6 धावा. टार्गेट सेट केलंय ते पाठलाग करत असताना एडुटने संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा पाठलाग करतात आणि आताचा विचार केला तर एक बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावर. परत एकदा हवेत फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. जाईल सीमारेषा पलीकडे आलेला हा दर्जेदार षटकार 6. पण बादोय यावेळेस सार्थक. परत एकदा फटका चांगला. इथे मात्र स्क्वेअर लेग दिशेने आलेला हा नो बॉल आणि त्यावरती मिळतील पूर्णपणे 6 धावा. नो प्लस. नक्कीच चोळेगाव या संघाने बॅटिंग केली. त्याच प्रकारे इथे मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहतोय एडुटे संघ करतोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अजूनही 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
पुढचा बॉल यावेळेस ओहो यावेळेस मात्र पुल के क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र चुकी घडली आहे. ही कॅच ड्रॉप झाली का मॅच ड्रॉप झाली आहे पाहावं लागेल. महत्वाची विकेट होती. हाताचा पिसारा फुलवला होता परंतु यावेळेस फंबल झाला. थोडंसं प्रेशर मध्ये यावेळेस खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. याचा नक्कीच फ्रीडचा देखील कॉल होता. नशिबाची साथ अशी होती. धावफलक पोहोचलाय तब्बल 28 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ झाला. 28 धावा फलकावरती. स्ट्राईक वरती आता आपण पाहतोय आवेशला. Disconnected. आवेश आणि सार्थक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संयमी खेळी करावी लागेल. लो बॉलचा कॉल आला हवेमध्ये. चेंडू नोबा सँडिंगला चेंडू आदळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इथे बघता बघता पाहावं लागेल 2 धावा कंप्लीट झाल्यात. 9+2 टोटल 3 धावा इथे ऍड होतील. समीकरण इथे मात्र बदलतोय. एक 30 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 34 धाव्यांची गरज. यस ग्रीन सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून. फ्री हिटचा कॉल आहे. फ्री हिट असेल यावेळेस मात्र संधी असेल आवेशला मोठा फटका खेळायची. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हा मॅच यावेळेस मात्र कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. पूर्णपणे या मॅचचा काळा पाळ्यात पूर्ण बदलून दिलाय. काय मॅच यावेळेस पाहावं लागेल कुठपर्यंत ती मॅच जाऊन पोहोचते. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय हवेमध्ये प्रहार केलाय. फ्री हिटचा बॉल होता. इथे मात्र संधी मिळाली आहे. याचं नक्कीच आम्हाला नक्कीच सूचना येतात. नक्कीच या पहिल्या फेरीमध्ये जे संघ खेळतील आणि ज्या मॅच मध्ये सगळ्यात जास्त धावा जो संघ करेल त्या संघाला मात्र बाय देण्यात येईल याची नोंद घ्या. Paired. यावेळेस सूचना आमच्यापर्यंत येतात. 9+1 टोटल 2 धावा इथे ऍड होतील. चुका चुका आणि चुका या मैदानाच्या आतमध्ये. बघा पहिल्या फेरीमध्ये जे जे संघ खेळतील आणि प्रत्येक मॅच मध्ये जो संघ हायएस्ट स्कोर करेल त्या संघाला मात्र बाय मिळेल याची नोंद घ्या. चार बॉल आणि 34 धावा फलकावरती. पुढचा बॉल यावेळी हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये प्रहार केला. इथे मात्र पाहावं लागेल फ्री हिटचा बॉल होता. नशिबाची साथ मात्र मिळते. त्याच्या फ्री हिटच्या बॉल वरती मात्र प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कॅचच उडालाय परंतु नशिबाची साथ मात्र तिथे मिळाली. 1 to go शेवटचा बॉल. 35 धावा फलकावरती आहेत. अजून 30 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र ऑन साईडला पूल केला. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावरती. अजूनही 29 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. येणारे 12 बॉल आणि 29 धावेची गरज आहे मॅच मध्ये. नक्कीच निलजे आणि काटे संघाचे कॅप्टन या टॉस साठी नाणेफेकी ते मात्र मान्यवरांची शुभाशय केली जाईल. अक्षय तवले इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाशय नाणेफेकीचा कौल इथे मात्र होतोय. सन्माननीय अक्षयजी तवले साहेब यांच्या शुभाशय नाणेफेकीचा कौल. अक्षय लोते नक्कीच इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाशय नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जातो. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी जिंकली आहे. काटेवाले नाणेफेकी जिंकली आहे. क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतलाय काटाई संघाने आणि इन्व्हाइट केलाय आमंत्रित केलंय निलजे संघाला बॅटिंग साठी. चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चालेल स्पीडअप करा बघा वेळ घेऊ नका. दुपारचं सत्र मात्र चालू होतंय आणि बऱ्याच मॅच अजून पेंडिंग आहेत. थोडंसं लेट देखील झालं या स्पर्धेला आणि आजचा अंतिम दिवस आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन आलाय. मोहितला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय आणि अर्थानं विचार केला तर एका बाजूला सार्थक आणि आवेश ही जोडी अजूनही मैदानात आहे. जोपर्यंत सार्थक आणि आवेश मैदानात आहे तोपर्यंत काही घडू शकतं काही बिघडू शकतं. कारण की पाठलाग करायचा 65 धावांचा.
धावांचा जर आतापर्यंत विचार केला तर 36 धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल हो यावेळेस मात्र भिरकावून दिलाय सार्थक. हे वादळ मात्र आता थांबलंय आणि इथे मात्र वाघाची शिकार केली आहे. मोठा मासा गाला लागत असताना सार्थक बॅक टू टॅक आउट. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भूषण यावेळेस आलाय. चांगली बॅटिंग सार्थकच्या माध्यमातून झाली आहे. नक्कीच विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवण्याचं काम मात्र प्रयत्न चालू होतं. चांगली बॅटिंग कौतुक करत इतकं कमी आहे. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भूषण यावेळेस आलाय. नंबर 4 वरती भूषण कालन न्यू बॅटर. पुढचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळतोय. यावेळेस मी तर म्हणेन या स्कोर कार्ड वरती गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि ब्रेक लावण्याचं काम केलंय ते म्हणजे मोहितने. परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल कवच दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक खाली तिथे जज करतोय. थॉमस सँडिंगला चेंडू अदळलाय आणि उचलतील फेकतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 38 च्या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड. 38 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. पाहावं लागेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. 65 धावा इथे डिफेंड होतील का चेज होतील पाहावं लागेल. हो यावेळेस मात्र परत एकदा हवेमध्ये प्रहार केलाय. नोमास सँडीला चेंडू अदळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचं कॉल. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. बॉलचं चांगलं कलेक्शन तितकंच चांगलं थ्रो आणि इथे मात्र या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 40 च्या आकड्यावरती. अजूनही 25 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकामधून 1 बाउंड सीमारेषा पलीकडे आलेला हा दर्जेदार चौकार. 4 धावा. डीजे मास्टर देखील दुपारच्या सत्रामध्ये हाय व्होल्टेज आहेत. धावफलक पोहोचले तब्बल 44 आकड्यावरती. 44 ऑन बोर्ड. परत एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. लिडिंग एज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. धावफलक पोहोचले 45 आकड्यावरती. अजूनही 20 धाव्यांची आवश्यकता आहे. येणारे 7 बॉल आणि 20 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे महत्वपूर्ण बॉल यावेळेस मी तर म्हणेन. या बॉलवरती किती धावा बनवतील ते देखील पाहावं लागेल. कारण की चांगली मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का कोण जिंकेल अजूनही स्पष्ट झालं नाहीये. एका बाजूला हेडूटने तर दुसऱ्या बाजूला चोळेगाव संघ. आणि आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर हायएस्ट स्कोर असेल. यावेळेस मात्र बॉल स्टॉप होणार नाहीये. 38 सर्कलच्या बाहेर यावेळेस मात्र मिळतील या 4 धावा आणि या चौकाराने मात्र समीकरण आता बदललंय. मात्र 49 धावा धावफलकावरती. अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 6 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समेत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन आहेत. दोघांच्या चेहऱ्यावरती मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस टेन्शनचा माहोल दोन्ही खेळाडू कक्षामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कोण जिंकेला सामना. येणारे 6 बॉल आणि अजूनही गरज आहे ती म्हणजे 16 धाव्यांची. हाय व्होल्टेज मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये पाहिलं होतं यावेळी दावडी संघाला गरज होती 6 बॉल आणि 13 धाव्यांची. तिथे मात्र सामना फिनिश केला होता. शेवटच्या बॉल वरती तो सामना फिनिश झाला होता आणि सामना जिंकला होता दावडी संघ. परंतु आता मात्र कोण जिंकेला सामना ते देखील पाहावं लागेल. प्रश्नचिन्ह निर्माण आहे. एका बाजूला दावडी संघ आपण विचार केळगाव संघ तर दुसऱ्या बाजूला हेडूटने हा संघ फाईट करतोय. तर येस नेक्स्ट मॅच काटई आणि त्यासमोर फाईट करेल निलजय संघ. दोन्ही संघांना विनंती असेल आपण तयार व्हायचंय. सज्ज व्हा. नेक्स्ट मॅच लगेचच आपली खेळवण्यात येईल याची नोंद घ्या.
सर यस स्पीडअप करा बघा बराच वेळ झाला लेझी क्रिकेट खेळू नका. यस मॅचला इथे मात्र परत एकदा सुरुवात. येणारे 6 बॉल महत्वपूर्ण. येणारे 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सुजल. ओहो यावेळेस मात्र हवेमध्ये प्रहार केलाय. लांबी तर खूप सुंदर आहे. इथे मात्र मोक्याच्या क्षणी हा आलेला दर्जेदार गेम चेंजर षटकार 6. एक बॉल आणि 55 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. टक्कर का मुकाबला, काटेकी टक्कर दोन्ही टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चोडेगाव तर दुसऱ्या बाजूला एडुटण्या संघ फाईट करतोय. कोण जिंकेल, कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते देखील पाहावं लागेल. हो यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने फटका ढकललाय. एक धाव कंप्लीट आणि यावेळेस मात्र राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देख देख इसमें कितना है दम. यावेळेस मात्र पूर्णपणे दाखवून दिलंय. आलेला हा चौकार 4 धावा. येणारे 4 बॉल आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. हा मॅच आहे त्यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे मागे थोडस फंबल झाला. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. आणि आता मात्र समीकरण मध्ये बदलाव. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न बघता बघता चित्त्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाईने या 3 धावा कंप्लीट झाल्यात. येणारे 3 बॉल आणि 3 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टक्कर का मुकाबला, काटेकी टक्कर दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोण जिंकणार, एका बाजूला चोडेगाव तर दुसऱ्या बाजूला हेडुटण्या संघ आहे. येणारे 3 बॉल आणि 3 धावांची गरज या मॅच मध्ये. काटेकी टक्कर, काटा किर्राची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 3 बॉल आणि 3 धावांची गरज. पाहावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज मॅच. चला शेअर स्पीडअप करा बघा, वेळ घेऊ नका. यावेळेस कुठला संघ मात्र हा सामना जिंकेल. हो यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. जाईल सीमा रेषा पार. आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार 4 धावा. बघा विनंती असेल आतमध्ये